पुणे हिट अँड रन प्रकरणाला आता वेगळं वळण लागले। ससून रुग्णालयात ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली। त्यातील डॉक्टर अजय तावरे हे ससून रुग्णालयातील किडनी रॅकेटमध्ये दोषी आढळले होते, पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही। मात्र आता डॉक्टर तावरेंवर कारवाई करण्याची मागणी जी ती शासन समितीकडे केली जाते असं रवींद्र धंगेकरांनी म्हटले। डॉक्टर तावरेंना नेमका कोणी फोन केला तेही तपासलं पाहिजे, पोलिसांनी सर्व चौकशी केली पाहिजे असं रवींद्र धंगेकरांनी म्हटलं। रक्तगटामध्ये फेरफार करून ह्या ज्या केसमध्ये गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेत त्यांच्याकडनं लाखो रुपये पोलिसांनी या प्रकरणामध्ये जप्त केले। पण अजय तावरेंचे हे प्रकरण काही एक नाही। ह्याच्यापूर्वी अजय तावरेवर बरेच आक्षेप आले होते। आज जी निवड समिती आली त्यांना मी भेटलोय आणि त्यांना हे सांगितलं की ह्या समितीमध्ये तुमच्यावर कोणाचाही दबाव आला तरी तुम्ही त्या दबावाला बळी पडू नका आणि लवकरात लवकर ही चौकशी समितीची तुम्ही अहवाल द्यावा। चुकीच्या माणसाला सजा झाली पाहिजे अशी त्यांना या ठिकाणी आज मी विनंती केली। डॉक्टर तावरे यांनी रक्ताचेच नमुने बदलून टाकले, म्हणजे याचा अर्थ त्या गर्भश्रीमंताच्या मुलांना वाचवण्यासाठी डॉक्टर तावरेवर कोणाचा तरी प्रेशर होता। डॉक्टर तावरेला अधीक्षक करण्यासाठी सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे की 2 लोकांचं पत्र आम्हाला आलेलं आहे। कोण आमदार आहेत ते, कोण आहे, त्याच्यात एक मंत्री पण आहे। कोण मंत्री आहे हे सरकार जाहीर करेल का? कोणाचे पत्र आले त्याला अधीक्षक करायसाठी? तावरेवर एवढं काय प्रेम होतं? त्या रक्ताचा नमुना बदलवण्यामध्ये त्याला त्याची एकदम हातोटी होती। या पद्धतीची भूमिका सरकारने स्पष्ट केली पाहिजे।